सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुधागड एज्युकेशन सोसायटी उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली, मी श्री प्राध्यापक श्री कसबे एस.बी. सुधागड एज्युकेशनतर्फे कोरोना महामारीमुळे ऑनलाईन लेक्चर आपण सर्व विद्यार्थ्यांमार्फत पुरवण्याचे किंवा ही सुविधा विद्यालयामार्फत सुरू केलेली आहे. तर इयत्ता 12वी वाणिज्य विभाग वर्ष 2021 विषय वाणिज्य संघटन व व्यवस्थापन. आज आपण धडा पहिला व्यवस्थापनाची तत्वे प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट हा अभ्यास करणार आहोत. या धड्यामध्ये प्रस्तावना थोडक्यात आहे की व्यवस्थापन, याची लाईट कुठून मारणार, व्यवस्थापन संघटनेच्या उद्दिष्टांना अनुसरून सर्वसाधारण ध्येय निर्धारित करणे आणि एकूणच संघटना कशा पद्धतीने काम करेल याबद्दल निर्णय घेणे. म्हणजेच थोडक्यात व्यवस्थापन संघटनांना त्यांची व्यावसायिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी व्यवस्थापनाची तत्वे मार्गदर्शक असतात. म्हणजे कोणत्याही व्यवसायाला त्यांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अगोदर तत्व हे तयार करणे आणि त्या तत्वावरती ते उद्दिष्ट साध्य करणे हे आपण या पाठामध्ये किंवा धड्यामध्ये बघणार आहोत. त्यानंतर अर्थ, एखाद्या व्यक्तीचे किंवा संस्थेचे ध्येय प्राप्त करताना विविध यंत्रणा व तंत्राचा उपयोग करणे म्हणजेच त्यांना तत्वे असे म्हणतात. म्हणजेच काय की कोणताही व्यक्ती असेल किंवा कोणतीही संस्था असेल त्यांनी ठरवलेले उद्दिष्ट किंवा त्यांची ध्येय हे साध्य करण्यासाठी कोणतीही तंत्र असतील किंवा यंत्र असतील यांचा उपयोग करून ती उद्दिष्ट साध्य करता येतात. ही तत्वे व्यवस्थापकाला संस्थेची सर्व कार्ये विशिष्ट पद्धतीने पार पाडण्यासाठी मार्गदर्शक असतात. म्हणजे ही जी तत्वे आहेत ही व्यवस्थापकाला म्हणजे त्या व्यवसायाच्या मॅनेजरला त्यांची जी उद्दिष्ट असतील किंवा ध्येय असतील ती ध्येय पार पाडण्यासाठी त्यांना ही मार्गदर्शक असतात. यामुळे व्यवस्थापकाला प्रभावी निर्णय घेण्यास व संघटनेचे ध्येय साध्य करण्यास मदत होते आणि या तत्वामुळे व्यवस्थापकाला किंवा त्या व्यवसायाच्या मॅनेजरला प्रभावीपणे निर्णय घेण्यास तसेच त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी या तत्वांची मदत होत असते. त्यानंतर व्याख्या आहे, थोडक्यात व्याख्या आहे, जी तंत्रे किंवा प्रणाली एकाच पद्धतीचे परिणाम देतात त्यांना तत्वे असे म्हणतात. म्हणजे ही जी तत्वे असतात ही पूर्णपणे विश्वासावरती अवलंबून असतात, खरी असतात आणि या तत्वावरतीच वैश्विक पद्धतीने आपण अभ्यास करून ती साध्य करतात. म्हणजे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कोणती तंत्रे किंवा प्रणाली ज्याला सिस्टम असे आपण म्हणतो त्या पद्धतीने ती तत्व अंमलात आणतात त्याला तत्व असे आपण म्हणतो. थोडक्यात जी तंत्रे किंवा प्रणाली एकाच पद्धतीचे परिणाम देतात त्यांना तत्वे असे म्हणतात. त्यानंतर या धड्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हेनरी फेयल. हेनरी फेयल यांची व्यवस्थापनाची 14 तत्वे आहेत आणि ही अतिशय महत्त्वाची तत्वे आहेत. तसेच रिकामा जागा भरण्यासाठी तुम्हाला हेनरी फेयल यांना आधुनिक व्यवस्थापनाचे जनक असे सुद्धा म्हणतात. हेनरी फेयल यांना आधुनिक व्यवस्थापनाचे जनक असे सुद्धा म्हणतात. त्यामध्ये 14 व्यवस्थापनाची तत्वे हेनरी फेयलची. पहिलं आहे कामाच्या विभागणीचे तत्व, दुसरं अधिकार आणि जबाबदारीचे तत्व, तिसरं शिस्तीचे तत्व, चौथं आहे आदेशातील एकवाक्यतेचे तत्व, पाचवं निर्देशनातील एकवाक्यतेचे तत्व, सहावं आहे सामूहिक हितापेक्षा वैयक्तिक हिताला दुय्यम स्थान देणारे तत्व, सातवं केंद्रीकरणाचे तत्व, आठवं आहे मोबदला तत्व, 9 अधिकार साखळीचे तत्व, 10वं सुव्यवस्थेचे तत्व, 11वा समान न्यायाचे तत्व, 12वा कार्यकाळाचे तत्व, 13वा पुढाकार घेण्याचे तत्व आणि 14वा संघ भावनेचे तत्व. म्हणजेच एकी हेच बळ व्यवसायाचे. तर थोडक्यात काय सांगणे तुम्हाला याचं स्पष्टीकरण देताना किंवा एक्सप्लेनेशन देताना ही जे 14 तत्व आहेत यातून कोणतेही तुम्हाला 10 तत्वे लिहिणे गरजेचं आहे. कोणतेही 10 तत्व. तर आपण बघूया ही 14 तत्वे यांचं एक्सप्लेनेशन देतो किंवा स्पष्टीकरण देतो मी तुम्हाला. पहिलं तत्व आहे कामाच्या विभागणीचे तत्व. आता या तत्वामध्ये असं सांगितलेलं आहे की व्यवस्थापकाने किंवा कोणत्याही संघटनेमध्ये
ज्यावेळेस आपण एखादं काम देताना कर्मचाऱ्यांना ज्यावेळेस काम देतो त्यावेळी त्या कामाची विभागणी करणे गरजेचं आहे. विभागावारी किंवा विभागावरून त्या काम कर्मचाऱ्यांना देणे आवश्यक आहे. मग तिथं लेखा असेल, आर्थिक विभाग असेल, उत्पादन असेल, विक्री विभाग असेल, खरेदी विभाग असेल, या सर्वांना कामं देताना त्या कामाची विभागणी करून देणे हे महत्त्वाचं आहे. आणि या कामाची विभागणी करताना त्या कर्मचाऱ्यांच्या कौशल्यावरती आणि त्या कृतीवरती त्या कामाची विभागणी करणे आवश्यक आहे. त्यालाच हेनरी पेल यांनी कामाच्या विभागणीचे तत्व असे म्हटलेले. दुसरा मुद्दा आहे अधिकार आणि जबाबदारीचे तत्व. आता अधिकार आणि जबाबदारीचे तत्व म्हणजे कोणत्याही संघटनेमध्ये व्यवस्थापकाला अधिकार आणि त्या पाठोपाठ जबाबदारी सुद्धा दिलेली असते. मग ज्यावेळी व्यवस्थापकाला कोणतेही अधिकार देताना जसं अधिकार दिलेले असतात त्याचप्रमाणे त्याला जबाबदारी सुद्धा दिली असते. मग त्याला कोणत्या वेळेत एखादं काम पूर्ण करण्यासाठी वेळ ठरवून दिलेली असते किंवा त्याबद्दल त्याला अधिकार दिले असतात. त्याचप्रमाणे काम जर वेळेत पूर्ण नाही झाले तर त्यासाठी त्याला जबाबदार धरणे सुद्धा आवश्यक असते. म्हणूनच की योग्य निर्णय घेण्यासाठी व्यवस्थापकाला कोणत्याही पातळीवर जाऊन निर्णय घ्यावे लागतात आणि त्यासाठी त्याला अधिकार आणि जबाबदारी देणे हे आवश्यक असतात. हे या तत्वात हेनरी पेल यांनी सांगितलेले. तिसरे शिस्तीचे तत्व. कोणत्याही व्यवसाय संघटनेमध्ये शिस्त असणे आवश्यक आहे किंवा महत्त्वाचं आहे. शिस्त असणे, कर्मचाऱ्यांनी कोणत्याही नियमांचा आदर करणे आणि पालन करणे हे या शिस्तीद्वारे दिसणे आवश्यक आहे. कोणत्याही संघटनेमध्ये शिस्त असेल तर त्या संघटनेची नावलौकिकता वाढते, परिणामी उत्पादन क्षमता वाढते, परिणामी नफा वाढतो. म्हणजे कोणत्याही व्यवसाय संघटनेमध्ये शिस्त असणे ही अतिशय महत्त्वाची. व्यवसाय संघटना ही शिस्तीवरतीच अवलंबून असते. त्यामुळे हेनरी पेल यांनी शिस्तीचे तत्व हे सुद्धा सांगितलेले. बंद कर ना, काय लागले ते. त्यानंतर 14 आहे आदेशातील एकवाक्यतेचे तत्व. आदेशातील एकवाक्यतेचे तत्व म्हणजे ज्यावेळी वरिष्ठ व्यक्तीपासून ते खालील कर्मचाऱ्यापर्यंत आदेश देताना हा सर्व व्यक्तींना समान आदेश देणे आवश्यक आहे. इतर अनेक व्यक्तीकडून आदेश आला तर कर्मचारी सुद्धा गोंधळून जातो की कोणाच्या आदेशाचे पालन करायचं. त्यामुळे एकाच व्यक्तीकडून जर कर्मचाऱ्यांना आदेश मिळत असतील तर त्या आदेशाचं पालन होतं किंवा त्या आदेशाची अंमलबजावणी केली जाते. म्हणजे आदेशामध्ये एक वाक्यता असणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांना गोंधळून जाण्यासाठी अनेक व्यक्तीकडून आदेश देण्यापेक्षा एकाच व्यक्तीकडून त्याला कामाच्या संदर्भात जर आदेश देण्यात आले तर त्या आदेशाचं पालन केलं जातं आणि त्यावरती अंमलबजावणी केली जाते. म्हणून आदेशामध्ये एक वाक्यता असणे हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर 5वं आहे निर्देशनातील एक वाक्यतेचे तत्व. निर्देशन म्हणजे एकच वरिष्ठ किंवा एकच व्यक्ती आणि एकच योजना या आधारावरती निर्देशन असणे आवश्यक आहे. प्रत्येक कामाचं गट केलं पाहिजे आणि गटानुसार प्रत्येक व्यक्तीला ती काम करणे किंवा त्या कामावरती निरीक्षण ठेवणे आवश्यक आहे. जर गटाचा प्रमुख असेल आणि गटानुसार जर काम करणे असेल तर सर्व कर्मचाऱ्यांना त्या गटानुसार एकच सूचना देणे आवश्यक आहे आणि त्या सूचनेनुसार निर्देशन सुद्धा करणे आवश्यक आहे. जर एकच सूचना दिल्या सर्व कर्मचाऱ्यांना तर कर्मचारी सुद्धा त्या सूचनांचं पालन करतात आणि दिलेल्या सूचनेनुसार काम करतात. म्हणजे निर्देशनातील एक वाक्यतेचे तत्व हेनरी पेल यांनी या तत्वात सांगितलेले आहे. 6वं आहे सामूहिक हितापेक्षा वैयक्तिक हिताला दुय्यम स्थान देणारे तत्व. सामूहिक हित म्हणजे सार्वजनिक. मग हेनरी पेल यांनी या तत्वामध्ये काय सांगितलंय की सामूहिक हितापेक्षा वैयक्तिक हिताला दुय्यम स्थान देणे. जर संघटना असेल, संघटनाने वैयक्तिक हिताला कमी महत्त्व देण्यापेक्षा सामूहिक हिताला जास्त महत्त्व देणं गरजेचं आहे. मग कोणत्याही एका कर्मचाऱ्यांचं हित बघण्यापेक्षा सामूहिक कर्मचाऱ्यांचं हित जपणे आवश्यक आहे. त्या उलट कर्मचाऱ्यांना सुद्धा वैयक्तिक हिताला कमी महत्त्व देणे आणि कंपनी किंवा व्यवसाय किंवा संघटनेच्या हिताला जास्त महत्त्व देणे आणि वैयक्तिक हिताला दुय्यम स्थान देणे हे या तत्वात सांगितलेले आहे. म्हणजे सामूहिक हिताला अतिशय महत्त्वाचे स्थान देणे आणि वैयक्तिक हिताला कमी महत्त्वाचे स्थान देणे असं हेनरी पेल यांनी या तत्वात सांगितलेले आहे. त्यानंतर आहे केंद्रीकरणाचे तत्व. केंद्रीकरण म्हणजे अधिकाराचे एकवट. सर्व अधिकार एकवटणे म्हणजे केंद्रीकरण. लहान संघटना असतील, लहान व्यवसाय संस्था असतील तर तिथे एक व्यक्ती किंवा कमी व्यक्तींच्या हातामध्ये अधिकार असतात. परंतु कधी कधी असं होतं की संघटना जर मोठ्या असतील तर त्या ठिकाणी अधिकारांची विकेंद्रीकरण झालेले असतात. म्हणजे अनेक जणांना अधिकार आणि जबाबदारीचे वाटप केलेले असतात.
त्यामुळे तिथे विकेंद्रीकरण आपल्याला दिसून येते. मग केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण यामध्ये जर समतोल राखून ठेवायचा असेल तर आपल्याला त्या व्यवसाय संघटनेचं स्वरूप आणि तिची पात्रता किंवा ते व्यवसाय संस्था कशा स्वरूपात आहे, लहान आहे की मोठी आहे, हे स्वरूप पाहूनच आपल्याला हे ठरवणे आवश्यक आहे. त्यानंतर आठवं तत्व आहे मोबदला तत्व. मोबदला तत्व म्हणजे आपण कर्मचाऱ्यांना वेतन देणे आवश्यक आहे, त्यांना त्यांच्या कामानुसार मोबदला देणे आवश्यक आहे, त्यांना त्यांच्या नोकरीबद्दल त्यांना स्थिरता देणे आवश्यक आहे. म्हणजे त्यांनी जी कामं करतात कंपनीमध्ये किंवा व्यवसाय संघटनेमध्ये जे कर्मचारी काम करत असतात त्यांना त्यांच्या कामानुसार त्यांच्या कौशल्यावरती त्यांच्या कुवतीवरती त्यांना मोबदला देणे आवश्यक आहे. जर त्यांना योग्य तो मोबदला दिला तर कर्मचारी समाधानी होणार आहेत आणि कर्मचारी समाधानी झाले म्हणजे उत्पादन क्षमता वाढणार आहे, उत्पादन क्षमता वाढणार आहे तशीच कार्यक्षमता वाढणार आहे आणि या त्यांचा परिणाम आपल्याला कंपनीच्या किंवा व्यवसायावरती नफ्यावरती दिसणार आहे. परिणामी नफा वाढणार आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांना योग्य कामाचा मोबदला दिला तर कर्मचारी हा समाधानी असतो आणि कर्मचारी समाधानी असेल तर याचा परिणाम आपल्याला कार्यक्षमता आणि उत्पादन क्षमतेवरती दिसते आणि परिणामी उत्पादन क्षमता आणि कार्यक्षमता वाढली तर व्यवसायाचा नफा वाढतो. म्हणून योग्य तो मोबदला या तत्वामध्ये कर्मचाऱ्यांना देणे असं हेनरी फ्युएल यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर अधिकार व साखळीचे तत्व. अधिकार आणि साखळीचे तत्व म्हणजेच वरिष्ठ व्यक्तीपासून ते कनिष्ठ व्यक्तीपर्यंत आदेश देताना किंवा त्यांना अधिकार देताना हे सर्वांना संवादून किंवा सर्वांच्या प्रत्यक्ष रीतीने सर्वांशी संवाद साधून देणे आवश्यक आहे. कोणत्या एका व्यक्तीला सांगून किंवा मोठमोठ्या व्यवसाय संस्थेमध्ये वरिष्ठ व्यक्तीपासून ते खालील स्तरापर्यंत एक साखळी ठरलेली असते आणि या साखळीनुसार त्यांना आदेश दिले गेलेले असतात. म्हणजे कोणताही संवाद साधताना वरिष्ठ व्यक्तीपासून ते खालील कनिष्ठ व्यक्तीपर्यंत एक साखळी तयार करणे आवश्यक आहे आणि या साखळीनुसार तो जो आदेश दिलेला असेल किंवा त्या ज्या सूचना असतील त्या कनिष्ठ कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचू शकतात. त्यासाठी अधिकार साखळीचे तत्व हेनरी फ्युएल यांनी स्पष्ट केलेले आहेत. त्यानंतर 10वा मुद्दा आहे तुमचा सुव्यवस्थेचे तत्व. सुव्यवस्थेचे तत्व म्हणजे कोणत्याही व्यवसायामध्ये किंवा संघटनेमध्ये सुव्यवस्था असणे आवश्यक आहे. म्हणजे योग्य जागा आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या नियमांचं पालन किंवा जे कर्मचारी ज्या गोष्टी वापरणार आहेत त्या गोष्टी योग्य जागी ठेवणे त्याला सुव्यवस्था आपण म्हणतो. मग काही काही लहान संघटनेमध्ये कर्मचारी कोणत्या वस्तू हाताळतात कुठेही ठेवून देतात किंवा ती आज या जागी भेटलेली वस्तू उद्या दुसऱ्या जागी सापडते त्याला सुव्यवस्थेचे तत्व असे म्हणत नाहीत. मग हेनरी फ्युएल यांनी सांगितले की सुव्यवस्थित तत्व म्हणजे काय की कोणतीही गोष्ट असेल किंवा योग्य जागा आणि कर्मचाऱ्यांनी वापरलेल्या सर्व गोष्टी त्या सर्व गोष्टी योग्य जागी ठेवणे आणि योग्य वेळी ते काम पूर्ण करून त्या सर्व जागांचं व्यवस्थितपणे संतुलन करणे किंवा जपणे म्हणजे सुव्यवस्थेचे तत्व. आणि यावरूनच कंपनीची नावलौकिकता असते आणि ज्या वस्तू आपण योग्य वेळी वापरून योग्य जागी ठेवल्या तर त्या वस्तू आपल्याला परत मिळणे सहज शक्य असते. म्हणून हेनरी फ्युएल यांनी या सुव्यवस्थेच्या तत्वामध्ये हे स्पष्ट केलेले. त्यानंतर समान न्यायाचे तत्व. 11वा मुद्दा आहे तुमचा समान न्यायाचे तत्व. समान न्याय म्हणजे सर्व कर्मचाऱ्यांना वागणूक देताना समान किंवा त्या वागणुकीमध्ये समानता असणे आवश्यक आहे. कोणाही कर्मचाऱ्याला मतभेद करता किंवा त्यांना डावलता कामा नये. म्हणजे सर्व कर्मचाऱ्यांना समान वागणूक देणे आवश्यक आहे. जर त्या कर्मचाऱ्याला समान किंवा त्यांना समान वागणूक दिली तर कर्मचारी हा अनुभवी असतो, तो आनंदी असतो आणि समाधानी होऊन कर्मचारी व्यवसाय संघटनेमध्ये कार्यक्षमता वाढवण्यास मदत करतो. परिणामी उत्पादन क्षमता वाढते आणि व्यवसायाला नफा होतो. म्हणजेच समान न्याय. जर सर्व कर्मचाऱ्यांना समान वागणूक दिली, कोणाचाही मतभेद नाही केला, भेदभाव नाही केला किंवा त्यांना इतर कामाबद्दल असेल, वेतनाबद्दल असेल, मोबदलाबद्दल असेल त्यांना भेदभाव न करता सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षमतेवरती किंवा कौशल्यावरती किंवा कृतीवरती त्यांना योग्य तो मोबदला देणे आवश्यक आहे. योग्य ते सन्मान करणे आवश्यक आहे. भेदभाव करणे म्हणजे व्यवसाय संघटनेच्या परिस्थितीवर किंवा नावलौकिकतेवरती परिणाम होणे म्हणजे समान न्यायाचे तत्व. पुढचे कार्यकाळाचे तत्व. इथे अतिशय महत्त्वाचा मुद्दा हेनरी फ्युएल यांनी सांगितलेला आहे की कार्यकाळाचे तत्व म्हणजेच काय की कोणत्याही कर्मचाऱ्याची स्थिरता जॉब बद्दल असेल, कामाबद्दल असेल, नोकरीबद्दल असेल त्यांना सुरक्षितता देणे व त्यांना स्थिरता देणे हे महत्त्वाचं आहे. तसे त्यांची आर्थिक परिस्थिती जपणे, तसे त्यांचे राहणीमान जपणे, त्यांना योग्य तो मोबदला देणे, त्यांच्या कामाचं स्थैर्य टिपणे, सुरक्षितता देणे त्यांना या कार्यकाळामध्ये त्यांना देणे आवश्यक आहे. हे या तत्वामध्ये हेनरी फ्युएल यांनी सांगितलेले आहे.
तसेच त्यांना योग्य तो मोबदला देताना कार्यकाळामध्ये त्यांना स्थिरता देणे, त्यांना सुरक्षितता देणे, हे या तत्वामध्ये हेनरी पॉवेल यांनी स्पष्ट केलेले आहे. पुढचं तत्व आहे पुढाकार घेण्याचे तत्व. पुढाकार घेणे म्हणजेच काय करणे की कोणत्याही नाविन्यपूर्ण मार्गाने कोणत्याही कर्मचाऱ्यांनी स्वयंप्रेरणेने पुढे येऊन एखादी योजना किंवा त्या योजनेवरती काम करणे म्हणजेच पुढाकार तत्व. त्यामुळे कोणतेही विचार असतील, कोणतेही निर्णय असतील, जर कर्मचाऱ्यांचं त्यामध्ये मत घेतलं किंवा कर्मचाऱ्यांना त्यामध्ये इन्व्हॉल्व केलं तर तिथे कर्मचारी हा समाधानी असतो आणि दिलेले काम योग्य वेळेत तो पूर्ण करतो. म्हणजे कर्मचाऱ्याने पुढाकार घेण्याचे तत्व हे या हेनरी पॉवेल यांनी याच्यामध्ये स्पष्ट केलेले आहे. शेवटचं तत्व आहे संघभावनेचे तत्व. संघभावनेचे तत्व म्हणजे एकी हेच बळ. व्यवसाय संघटनेमध्ये एकता असणे महत्त्वाचं आहे. जर सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन कोणते उद्दिष्ट पूर्ण केलं किंवा उद्दिष्ट साध्य केलं तर त्याला संघभावना आपण असे म्हणतो. त्या व्यवसाय संघटनेमध्ये मतभेद असणे, भेदभाव असणे हे असू नये आणि व्यवस्थापकाने सर्व कर्मचाऱ्यांना जर समान वागणूक दिली तर सर्व कर्मचारी संघभावनेने एकी हेच बळ या तत्वानुसार एकत्रित येऊन कोणते उद्दिष्ट साध्य करतात आणि यामुळे व्यवसाय संघटनेला फायदा होतो, कार्यक्षमता वाढते, उत्पादन क्षमता वाढते, परिणामी व्यवसाय संघटनेचा नफा वाढतो. अशा प्रकारे हे व्यवसाय संस्थेचे किंवा उत्पादन व्यवस्थापनाची तत्वे ही 14 हेनरी पॉवेल यांनी सांगितलेली होती. अशा प्रकारे हेनरी पॉवेल यांची ही 14 तत्वे आहेत. कोणत्याही संघटनेचे काम प्रभावीपणे व कार्यक्षमपणे चालवण्यासाठी ही तत्वे व्यवसाय संघटनेसाठी उपयोगी पडतात आणि ही तत्वे हमखास परीक्षेला येतात. त्यामुळे आपण याचा अभ्यास करावा आणि 14 तत्वातून कमीत कमी 10 तत्व ही लिहिणे आवश्यक आहे. आणि धन्यवाद.